आणि ती बोनाफाईड काढण्यासाठी शाळेत जात असताना एक फोर व्हीलर येते आणि त्या मुलीला उचलून गाडीमध्ये टाकते. त्या झटापट. नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून अंबड शहरातील आमच्या सर्व जनतेला एक विशेष सूचना देऊ इच्छितो. आज सकाळी शहरामध्ये शालेय विद्यार्थिनीला किडनॅप करण्याचा प्रकार झाला. ही शहरासाठी एक चिंतेची बाब आहे आणि सर्व पालकांना एक विनंती आहे की आपल्या मुलांना मुलींना आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आज सकाळी शारदानगरच्या बॅकसाईडच्या त्या एरियामध्ये एक मुलगी शाळेत या ठिकाणी शिक्षणासाठी आलेली मावशीकडं आणि ती बोनाफाईड काढण्यासाठी शाळेत जात असताना एक फोर व्हीलर येते आणि त्या मुलीला उचलून गाडीमध्ये टाकते. त्या झटापटीमध्ये ती मुलगी खरंच हुशार होती, चतुर होती म्हणून ते जमलं. मुलगी काही जास्त वयाची नाही आहे, पण एक साधारणतः 8वी-9वीच्या मुलीसोबत हा प्रकार घडणं एक शहरासाठी चिंतेची बाब आहे. समोरचे जे फोर व्हीलर होते ते काही अजून लक्षात आले नाही. पोलीस दल आणि आमचे मित्र केंद्रेसाहेब सर्व स्टॉप त्यांच्या संपर्कात सकाळपासून पेट्रोलिंगवर आहे. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीला सुखरूप तिच्या घरी पोहोचवलं त्यांनी. परिसरातील नागरिक त्या ठिकाणी धावून आल्यामुळं मोठी दुर्घटना आपल्या आज शहरात टळलेली. परंतु या माध्यमातून एक सांगायचं आहे की शहरामध्ये जे काही ह्या गोष्टी दिसायला लागल्या, आजच्या काही चोऱ्याचे प्रमाण वाढलेत, या गोष्टी थोडं सतर्क राहणे गरजेचं आहे. अनोळखी कोणी जर दिसत असेल आपल्या भागामध्ये तर त्याला सगळ्यांनी हटकलं पाहिजे. कोण आहे, तुम्ही कशासाठी आलात, ह्या गोष्टी आज सातत्याने करण्याची गरज आहे. आणि आपल्या भागामध्ये जर कोणी असा एखादा अनोळखी सकाळी संध्याकाळी रात्री जर इसम दिसत असेल तर एक दोघांनी त्याला कॉन्टॅक्ट करून एकामेकाला कॉन्टॅक्ट करून त्याला हटकलं पाहिजे आणि ताबडतोब सुरक्षित काही गोष्टी घडल्या पाहिजे. तर अशा काही घटना आपल्याला ब्रेक देता येईल. आजची घटना म्हणजे एक चिंतेची बाब आहे. शहरामध्ये पहिल्यांदा एका मुलीला किडनॅप करण्याचा प्रकार हा म्हणजे अंबडमध्ये या ठिकाणी दिसला आणि त्या मुलीच्या चतुराईने ती आरडाओरड केल्यानंतर तिनं त्यांच्यासंग झटापट केल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथं धावून आले आणि त्यामुळे ते पळून गेले. त्या मुलीला सोडलं. पोलिसही त्या ठिकाणी गेले. त्या मुलीला नंतर घरी पोच केलं. ही घटना म्हणजे एक शहरासाठी एक वेगळी घटना म्हणजे चर्चेचं आहे. आणि मला यातून सगळ्यांना एक हे सांगायचं की आपल्या मुलावर पाल्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस शहराच्या बाहेर एखाद्या बाजूनं जायचं असेल तर कोणी ना कोणी घरातलं त्यांच्यासोबत असलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मध्यवस्थितही काही असेल तर पाल्याला म्हणजे आपण सांगितलं पाहिजे मुलांना की बाबा काही असं वाटलं तर तुम्ही कोणाला बाजूवाल्याला आवाज द्यायचा, हे करायचं, ज्यामुळे सुरक्षितता राहील. पण ह्या घटनेनं एक शहरामध्ये एक हे वेगळी चर्चा सुरू झालेली आणि आपण सगळ्यांनी सतर्क होणे आणि जागृत होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ या ठिकाणी प्रसिद्ध करत आहे. आणि आम्हीही शहरात पोलीस दलांच्या माध्यमातून असेल, मी नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आम्ही सगळेजण या ठिकाणी आपण सगळ्यांच्या सेवेसाठी आणि ह्याच्यासाठी एक वेगळा तरुण गट तयार करूनसनी या गोष्टीवर आपण लक्ष बारकाईनं ठेवूया या ठिकाणी मी असं नमूद करतो. आणि सुरक्षा गरजेची आहे, सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.